मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज देवदर्शन दौरा. तुळजाभवानी विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर नीरा नरसिंहपूर येथे जाऊन कुलदेवतेचंही दर्शन घेणार. तुळजापुरातच मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी. स्वागतासाठी तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक संबळ वाद्याचा गजर, 51 हलग्यांचा निनादासह पारंपरिक तुतारी वाजवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाणार. सरकार काय बोळ्यानं दूध पिताय का? शिवाजी महाराजांच्या सातत्यानं होणाऱ्या अवमानाबद्दल खासदार उदयनराजे यांची सरकारवर सडकून टीका. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथे सकाळपासूनच शंभू भक्तांची अभिवादनासाठी गर्दी. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. अजित पवारांनी वडू बुद्रुक येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त सांगलीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मूक पदयात्रेचं आयोजन. शिवप्रतिष्ठानचे शेकडो धारकरी मुंडन करत पायात चप्पल न घालता अंत्ययात्रेत सहभागी. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पार पडणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू. उद्या पाडव्यानिमित्त होणाऱ्या मेळाव्यातून राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष. प्रशांत कोरटकरला मदत करणारा प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का? काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सवाल. त्यानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून अतुल लोंढेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्याचा जबाब एबीपी माझाच्या हाती. अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शीची पोलिसात धाव. मात्र पोलिसांनी 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं. नवा कायदा असल्यानं पुस्तक बघून जबाब लिहावा लागल्याचं पोलिसांचं कारण. खंडणी ते हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकच. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सिद्ध झालं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. उज्ज्वल निकम स्पष्ट भूमिका मांडत असल्यानं आरोपींना फाशी होईल. धनंजय देशमुखांकडून विश्वास व्यक्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक नाव समोर. सुग्रीव करारच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली. साठे आणि केदारचा जबाब. संतोष देशमुखांना वायर, पाईप, लाकडी दांड्यानं मारहाण. क्लच वायरनंही सरपंचांना मारहाण केल्याचा आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब. प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवण्यास 3.5 तास लावले हे गंभीर. अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. महाजन आणि राजेश पाटील हे पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची केली मागणी. बीडमध्ये झालेल्या मेळाव्यादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली. त्यामुळे उपचारासाठी जरांगे बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल. येत्या 15 दिवसात सिंधुदुर्गातील शिपी विमानतळाला टाळं लावणारच. ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईकांचा इशारा. विरोधाला विरोध नाही तर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची नाईकांची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागाच्या गणवेश खरेदीत भ्रष्टाचार. आमदार चंद्रकांत रघुवंशींचा आरोप. 114 कोटींच्या गणवेश खरेदीच्या फाईलला एकाच दिवसात मंत्रालयात मान्यता आणि पैशांचं वितरण झाल्याचा आरोप. विदर्भातील तापमान दिवसेंदिवस वाढतंय. गेल्या 24 तासात बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचे 3 रुग्ण. सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला असून उपचार सुरू. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळेत बदल. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ सकाळी 7 ते 11:15 वाजेपर्यंत करण्याचे आदेश. रायगड जिल्ह्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सीत भाडेवाढ. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार. मीटर टॅक्सीत 2 रुपये तर ऑटो रिक्षाची 3 रुपयांनी भाडेवाढ. दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. रेस्टॉरंट्स, हॉटेल्समध्ये ग्राहकांनी सेवा शुल्क भरणं बंधनकारक नाही. सेवा शुल्काची जबरदस्तीने वसुली करणं ही व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात केली 2% वाढ. महागाई भत्ता 53%वरून 55%वर. केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक आणि पेन्शनधारकांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना होणार फायदा. ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात पुन्हा 1200 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 92,000च्या वर. रिझर्व्ह बँकेकडून 31 मार्चचा बँक हॉलिडे रद्द. सरकारी व्यवहारांच्या देण्याघेण्याच्या सर्व नोंदी याच आर्थिक वर्षात नोंदवल्या जाव्यात यासाठी निर्णय.
रेल्वेची आरक्षण सेवा आज रात्री 11:45 पासून रात्री 3:45 पर्यंत बंद असेल. इंटरनेट बुकिंगही उपलब्ध राहणार नसल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट. हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. गुढीपाडवा असल्यानं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काहीसे हाल होते. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. सांताक्रूज ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र कोणताही ब्लॉक नसेल. गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल. नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक. बदलापूर ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा सकाळी 11:30 ते 2:30 पर्यंत बंद असेल. MMRDA कडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87% तरतूद. ठाण्यातील गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो 10, शिवाजी चौक ते विरार मेट्रो 13 आणि कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14च्या कामाला नवीन आर्थिक वर्षात सुरुवात होईल. मुंबईतील दरडग्रस्त भागातील नागरिकांचं पावसाळ्याआधी सुरक्षित स्थळी स्थलांतर करा. जलजन्य आजार, साथीचे आजार पसरू नयेत यासाठी विशेष दक्षता घ्या. आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. तसंच पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी तातडीनं कामं पूर्ण करण्याच्या सूचना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.